विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मॅथ 1 आणि मॅथ 2 साठी आवश्यक असणारे प्रश्न कशा पद्धतीने आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये सोडवायचे, म्हणजेच ते आन्सर शीट्स मध्ये कशा पद्धतीने सोडवायचे. परंतु इन दिस व्हिडिओ वी हॅव टू एक्सप्लेन दॅट हाऊ वी विल सॉल्व द पेपर ऑफ सायन्स 1 अँड सायन्स 2. मग त्यातलेच काही सायन्स 2 चे प्रश्न स्पेशली मी तुमच्या समोर आज एक्सप्लेन करणार आहे बेटा. पूर्ण एक साधारणतः टॉपिक नंबर स्टार्ट फ्रॉम देअर द फर्स्ट टू देअर द टॉपिक नंबर 10th वन. ऑल दीज क्वेश्चन्स आर इम्पॉर्टंट फॉर युअर एक्झाम. जसे की हा पॅटर्न्स 2026 म्हणजेच फेब्रुवारी 2026 जेव्हा तुम्ही एक्झाम देणार आहात मित्रांनो, तर एक्झाम देत असताना सगळ्यात महत्वाचे म्हणजे प्रश्न लिहिण्याची पद्धत बरेच विद्यार्थी चुकतात. यासाठी हा व्हिडिओ आपण बनवलेला आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन नंबर 2 पासून स्टार्ट करूया आपण, कारण की क्वेश्चन नंबर फर्स्ट मध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी एमसीक्यू आणि आन्सर इन वन सेंटेन्स किंवा ट्रू अँड फॉल्स किंवा मग मॅच द पेअर्स अशा पद्धतीने कंप्लीट द फॉलोइंग को रिलेशन्स. दीज आर द सिंपल 1 मार्क क्वेश्चन्स विल बी आस्क्ड फॉर द क्वेश्चन नंबर फर्स्ट ए अँड क्वेश्चन नंबर फर्स्ट बी. नाउ आय विल एक्सप्लेन द मेन क्वेश्चन्स इन क्वेश्चन नंबर 2A. आता इथे साधारणतः विद्यार्थ्यांना विचारले जाणारे प्रश्न कोणते असतील तर गिव्ह सायंटिफिक रिझन्स. गिव्ह सायंटिफिक रिझन. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सायंटिफिक रिझन्स लिहित असताना बरेच विद्यार्थी एकच ओळीमध्ये आन्सर्स लिहून मोकळे होतात. ते कसे तर पहा, एक एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला. वी फील टायर्ड व्हाईल डुईंग एक्सरसाइज. पहा, आता हा एक प्रश्न मी तुमच्या समोर बोर्डवरती दिलेला विद्यार्थी मित्रांनो. वी फील टायर्ड व्हाईल डुईंग द एक्सरसाइज. जेव्हा तुम्ही व्यायाम करता तेव्हा तुम्हाला थकल्यासारखा होतो. आता हा प्रश्न विचारल्यानंतर बरेच विद्यार्थी काय लिहितात त्याचा आन्सर्स पहा. मग आपल्याला त्या निगेटिव्ह दृष्टिकोनातून न जाता बेटा पॉझिटिव्ह दृष्टिकोनातून तुम्हाला त्याचा आन्सर्स लिहायचं. नाउ हाऊ वी विल राईट डाऊन देअर द करेक्ट आन्सर्स. आय विल ओनली एक्सप्लेन देअर द सिंपल अँड स्मॉल पॉइंट्स. मग आपण एक्सरसाइज करत असताना दिस इज देअर द फिजिकल वर्क. नाउ फर्स्ट वन पॉइंट हियर वी विल राईट डाऊन इन स्टेटमेंट फॉर्म द फिजिकल वर्क. When we do there the physical work, then our muscles and our body performs there the activity. मग तिथे आपण काय करतो, फिजिकल वर्क करतो. याचा अर्थ आपल्या बॉडीमधून शारीरिक कार्य होतो आणि फिजिकल वर्क की वजह से हमारे शरीर में से ज्यादा प्रमाण में लैक्टिक एसिड एक्यूम्यूटेट. लक्ष द्यावे, जास्तीत जास्त काय होतो, लैक्टिक एसिड एक्यूमुलेट होता है, जिसके कारण से वी फील टायर्ड. ज्या कारणामुळे बेटा आपल्या शरीराला थकवा जाणवतो. म्हणजे हे स्टेटमेंट तुम्ही एक्सप्लेन करत असताना विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला 2 गोष्टी लक्षात ठेवायच्यात. मग काय लक्षात ठेवायचं, नंबर 1, वी फील देअर टायर्ड व्हाईल डुईंग द एक्सरसाइज. और whenever we have to do there the anyone hard work, for example labor work, for example exercise like work is there. तुम्ही कोणतेही एखाद्या वेळेस कठीण काम करत असताना बेटा, मेहनतीचं काम करत असताना जर तुम्ही खूप थकल्यासारखं जर होत असेल तर त्याचं मेन रिझन्स आहे फिजिकल वर्क करत असताना द लॅक्टिक ऍसिड अक्युमुलेटेड इन देअर द ह्युमन बॉडी, हेन्स वी फील द टायर्ड. मग तेव्हा आपल्या शरीरामधले जे मसल्स आहेत ते कोणत्या प्रकारचं रेस्पिरेशन्स करतात, अनएरोबिक टाइप ऑफ रेस्पिरेशन्स, हेन्स आवर बॉडी फील टायर्ड. म्हणून तुमच्या बॉडीला थकवा आल्यासारखा होतो. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न हा तुम्हाला असाच एक विचारला जाण्यासारखा आहे. Krebs cycle is also known as TCA cycle. हा एक प्रश्न विचारला गेलेला बेटा, मागच्या बऱ्याच प्रश्नपत्रिकेमध्ये विचारला गेला आणि याही प्रश्नपत्रिकेमध्ये येण्याचे चान्सेस बरेच आहेत. Krebs cycle is also known as the TCA cycle. मग तुम्हाला ऍक्च्युअली हे कशामधलं आहे सर, हे आहे टॉपिक नंबर 2 मध्ये बेटा, लाइफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स पार्ट 1. मग त्या क्रेब सायकल्स मध्ये ऍक्च्युअली तुम्हाला लिहायचं काय, जेव्हा फूड आइटम से आपको एनर्जी ऑब्टेन होती है, जेव्हा फूड ऑब्टेन्स पासून आपल्याला एनर्जी प्राप्त होते तेव्हा आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजन घेतल्यानंतर ती प्रोसेस कशी सायक्लिकल चालते. फॉर एक्झाम्पल उसमें ग्लायकोलिसिस है, फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रॉन ट्रांसफर चेन सायकल्स वगैरे आहे. अँड लास्ट वन इज देअर द समथिंग the enzymes and there the something other chemical factors are main important role in
मायटोकॉन्ड्रिया. मग याच्याशी रिलेटेड बेटा आपल्याला प्रश्न येतो, तर त्यावेळेस तुम्हाला मिनिमम 2 to 3 स्टेटमेंट नेसेसरी, 2 ते 3 स्टेटमेंट नेसेसरी आहे. मग हा झाला टॉपिक नंबर 3 मध्ये. त्याच्यानंतर परत टॉपिक नंबर 2 किंवा 3 मधला एक प्रश्न निश्चित येतो बेटा. त्याच्यानंतर हा एक प्रश्न आजपर्यंतच्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारला असेल नसेल हे काही माहित नाहीये, पण मी तुम्हाला तोंडी सांगतो. अ कपल शॅल हॅव द मेल और फिमेल चाइल्ड टोटली डिपेंड्स ऑन देअर द मेल कॅरेक्टर और टोटली डिपेंड्स ऑन देअर द हजबंड. प्रूव्ह दॅट आवर स्टेटमेंट. प्रूव्ह दॅट आवर द स्टेटमेंट्स. आता हा प्रश्न आल्यानंतर तुम्हाला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो, जास्त करून मेल आणि फीमेल पार्टनर्स जब सेक्सुअली कांटेक्ट करतात तो उसमें से होने वाला जो डॉटर है आपका, होने वाला जो सन है, वो किस पर डिपेंड्स हो सकता है? टोटली डिपेंड्स ऑन देयर द हस्बैंड. व्हाई? बिकॉज हस्बैंड हैविंग देयर द 2 क्रोमोसोम्स हेट्रोजीनस. बाकी सब एटोसोम्स होते हैं और एक हेट्रोसोम्स नाम के क्रोमोसोम्स है. फिर उसके शरीर में से एक्स और उसके शरीर में से वाई. इस प्रकार के क्रोमोसोम जब रियलाइज होते हैं तब होने वाला जो चाइल्ड होगा, होने वाला जो ऑफस्प्रिंग होगा, वो सन और डॉटर्स. Hence, all these things are depends on their the parent. It means that depends on their the husband. ये क्वेश्चंस बेटा आने के चांसेस बहुत सारे हैं. उसके बाद में और एक क्वेश्चंस ऐसे धीरे धीरे हम आगे बढ़ते जाएंगे, तो इस प्रकार के क्वेश्चंस आपको एग्जाम में पूछे जाते हैं. नाउ हे झाले प्रश्न क्रमांक 2A. आता प्रश्न क्रमांक 2B कडे जाऊया. आता प्रश्न क्रमांक 2B मध्ये विचारले जाण्यासारखे कोणते प्रश्न असतील, तर सेम याच पद्धतीचे प्रश्न मी तुम्हाला सांगतो. आता 2A सारखेच 2B मध्ये विचारले जाण्यासारखे प्रश्न कोणते आहेत बघा बेटा. हे 2-2 मार्काचे तुम्हाला 2 प्रश्न लिहायचे आहेत. अँड इन दिस क्वेश्चन्स मिनिमम 2 to 3 सेंटेन्स और 2 to 3 मिनिमम पॉइंट्स वी वांट रिक्वायर. नाउ क्वेश्चन नंबर 2 B. आंसर द फॉलोइंग क्वेश्चन. आंसर द फॉलोइंग क्वेश्चन. आता ह्याच्यामध्ये कोणते प्रश्न असतील सर? जास्तीत जास्त तुम्हाला माहित असणारे हे 6 मार्काचा प्रश्न असतो. ह्याच्यामध्ये तुम्हाला मिनिमम 3 प्रश्न लिहिणं बंधनकारक आहे. मी फक्त सॅम्पल म्हणून देतोय बेटा. आता तुम्हाला याच्यातून जास्तीत जास्त प्रश्न तुमच्या मनाने पूर्ण टेक्स्टबुक मधून आणि जास्तीत जास्त माझ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आणि माझ्या सगळ्या फॉलोअर्ससाठी मी एक सांगू इच्छितो. मोस्ट ऑफ द स्टुडंट्स दे आर युजिंग दिस गाईड, बट गाईड विल गिव्ह देअर द ओनली 80% मार्क्स. But whenever we have to use there the textbook or there the workbook, then workbook give there the 100 out of 100% marks. Why? Because different type of questions we have to solve from the textbook. मग textbook मधून लिहिणं खूप बंधनकारक आहे. मग बघा पहिला प्रश्न त्यामध्ये कोणता असेल? फॅक्टर्स affecting on सोशल हेल्थ. आता असा प्रश्न आल्यानंतर हा कॉमन प्रश्न आहे, बऱ्याच वेळेला विद्यार्थ्यांनी वाचला पण असेल की कोणकोणत्या प्रकारचे फॅक्टर्स हे सोशल हेल्थ वरती परिणाम करत असतील. मग त्याचं उत्तर लिहित असताना विद्यार्थी मित्रांनो असा बाद न करता किंवा तुम्ही असं करायचं डायरेक्टली ANS. विच फॅक्टर्स आर अफेक्टिंग ऑन द सोशल हेल्थ. सोशल हेल्थ वरती फॅक्टर्स अफेक्टिंग करणारे कोणकोणते असतील? नंबर 1 गार्डन. नंबर 2 फ्रेंड सर्कल. नंबर 3 हैबिट्स. नंबर 4 प्लेइंग गेम्स etc. These are the factors affecting on the social health. अशा पद्धतीचे काही फॅक्टर्स हे सोशल हेल्थ वरती परिणाम करणारे असतील. मग तिसरा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला असंच सांगतो की त्याच्यावरती विचारले जाणारे कोणकोणते प्रश्न असतील. आता असा एक प्रश्न विचारला गेला होता 2 मार्कासाठी. नेक्स्ट कोणता असेल? तो प्रश्न कोणता असेल? द डिफरन्स बिटवीन. नीट लक्ष द्या, मी प्रश्न जे सांगतो ते तुम्हाला लिहिणं बंधनकारक आहे आणि आवश्यक पण आहे. द डिफरन्स बिटवीन कॉर्डाटा अँड नॉन कॉर्डाटा. टॉपिक नंबर 6. हा एक प्रश्न आलेला आहे बघा विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर परत एक आहे, गिव्ह द सम हॉटस्पॉट एक्झाम्पल्स ऑफ बायोडायव्हर्सिटी. बायोडायव्हर्सिटी मध्ये किंवा जैवविविधता या घटकामधले काही हॉटस्पॉट्स तुम्हाला एक्झाम्पल्स लिहावे लागतील. म्हणजे हॉटस्पॉट कुठे कुठे अशा प्रकारचे आहेत अॅनिमल्स. दीज अॅनिमल्स आर व्हल्नरेबल और दीज अॅनिमल्स आर एक्सटिंक्ट फ्रॉम द नेचर्स. जे निसर्गातून जे पर्यावरणातून हळूहळू नाहीसे होत चालले अशा अॅनिमल्सची तुम्हाला नावं लिहायची बेटा. आता हा जो व्हिडिओ आम्ही बनवतो, हा जो व्हिडिओ आमच्या मित्रांच्या माझ्या सहकार्यांच्या मदतीने जो बनवतो बेटा, तो व्हिडिओ तुम्हाला निश्चित
म्हणजे सेमी असेल, नॉन सेमी असेल किंवा मग इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा खूप आवश्यक असलेला हा व्हिडिओ आहे बेटा. त्याच्यानंतर एक प्रश्न तुमच्या 7व्या आणि 8व्या टॉपिक मध्ये बरेच विद्यार्थी प्रश्न मिसिंग करतात. मग ते प्रश्न कोणते असतील मी तुमच्या समोर परत एकदा वाचून दाखवतो. व्हाय इट इज नेसेसरी टू बॅन द प्लास्टिक बॅग्स. आता हा जनरल प्रश्न आहे की नाही विद्यार्थी मित्रांनो, की प्लास्टिक बॅगला आपण बॅन का करायला पाहिजे. म्हणजे 2 मार्काला असेल, 3 मार्काला असेल. मग 2 मार्काचे साधारणतः 3 प्रश्न मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करतोय. 3-3 मार्काचे साधारणतः 5 क्वेश्चन विचारले जातात. खूप सोपे बेटा उत्तर लिहिण्याची ट्रिक्स आपण करंट सर अकॅडमी मार्फत तुम्हाला देतोय. मग असा एक प्रश्न आहे, व्हाय द प्लास्टिक बॅन इज टू बी नेसेसरी. मग तुम्हाला प्लास्टिक बॅग्स वरती किंवा प्लास्टिक सारख्या वस्तूवरती बॅन करणं का गरजेचं आहे. मग ते एक दिलेले म्हणजे स्पेशली कॅरी बॅग्स ना बेटा. त्याच्यानंतर पुढचा एक प्रश्न मी तुमच्यासाठी सांगतो बेटा, जो की महत्वाचा असणार आहे, सेल बायोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी मधला. मग तो कोणता असेल, साधारणतः तो अशा पद्धतीने एका डायग्रामॅटिकल मध्ये विचारला जाण्यासारखा प्रश्न आहे. तो कोणता असेल बघा, युजेस ऑफ स्टीम सेल्स. मूल पेशींचे उपयोग लिहा. इथे एक 2, इथे एक 3 आणि इथे एक 4 अशा पद्धतीने बोर्ड मध्ये विचारले जाणारे प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर अजून एक प्रश्न जो की महत्वाचा असणार आहे, कोणता असेल तो 3 मार्कासाठी प्रश्न आहे. मी तुमच्या समोर ही डायग्रामॅटिकल्स दाखवतो बघा. आता हा 3 मार्काचा प्रश्न कोणता आहे, व्हॉट डज द प्रोसेस द फॉलोइंग फिगर इंडिकेट अँड व्हॉट इज देअर द मेन ऍडव्हान्टेज. आता हा टॉपिक नंबर 8 मधला सेल बायोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी मधला महत्वाचा प्रश्न आहे बघा. आता इथे कोणत्या प्रकारची प्रोसेस केली जाते ऑन देअर द पोटॅटो प्लांट. पोटॅटो वरती किंवा पोटॅटोच्या प्लांट्स वरती कोणत्या प्रकारची प्रोसेस करतात, कारण ते प्लांट्स खूप दिवस चांगलं राहावं किंवा ते पोटॅटो बरेच दिवस चांगले टिकावे यासाठी आपल्याला कोणत्या प्रकारची प्रोसेस करता येईल. नेम ऑफ देअर द प्रोसेस विच वी हॅव टू यूज इन देअर द स्पेशली पोटॅटो. आणि आजकाल अजून एक विचार जाण्यासारखे प्रश्न म्हणजे तुम्हाला हे बघा डायग्रामॅटिकल्स मी परत एकदा तुमच्या समोर विद्यार्थी मित्रांनो दाखवतो. हा एक प्रश्न आहे, द मेरिट्स ऑफ बायोटेक्नॉलॉजी. मेरिट्स ऑफ बायोटेक्नॉलॉजीचा अर्थ असतो की जैवतंत्रज्ञानाचे नेमके कोणकोणते गुण आपल्याला घेता येतील, की जैवतंत्रज्ञान ही जी मेथड आहे ती कोणकोणत्या फील्डमध्ये यूज केली जाते. फॉर एक्झाम्पल्स वॅक्सिनेशन्स मध्ये, फॉर एक्झाम्पल्स अँटीबायोटिक्स मध्ये, फॉर एक्झाम्पल्स बेकरी प्रोडक्ट्स मध्ये वगैरे यूज केली जाते. फॉर एक्झाम्पल्स नवीन प्रकारच्या व्हरायटीज ऑफ द स्पेसिस ऑफ न्यू ऑर्गॅनिझम्स मध्ये यूज केले जाते. क्लोनिंग टेक्निक्स मध्ये वगैरे असेल. दीज आर द व्हेरियस टाइप्स ऑफ मेथड्स इन विच द यूज ऑफ बायोटेक्नॉलॉजी. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो निश्चित तुम्हाला मी आज जे काही प्रश्न तुम्हाला सांगणार आहे किंवा सांगितलेले होते ते प्रश्न तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये निश्चित युजफुल ठरतील. आता एक प्रश्न मी परत 3 मार्काचा किंवा 5 मार्कासाठी तुम्हाला सांगू इच्छितो विद्यार्थी मित्रांनो. तो म्हणजे कोणता, हे बघा. आता इथे दिलेली एक फिगर इंडिकेट करते. आता ही फिगर काय इंडिकेट करत असेल तर त्याच्यामध्ये बघा ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन संदर्भात एखादी फिगर असेल किंवा कोणत्या प्रकारचे आपण ऑर्गन्स डोनेशन्स करतो किंवा कोणकोणत्या प्रकारच्या प्लांटच्या पार्ट्सवरती आपण प्रोसेसिंग करून नवीन व्हरायटीज ऑफ सीड्स तयार करतो. या फिगरचं ऑब्झर्वेशन करायचं अँड आस्क देअर द 3 क्वेश्चन्स ऑन दिस फिगर. नंबर 1, व्हॉट डज द गिवन फिगर इंडिकेट. सदरील आकृती एक्झॅक्टली दाखवते काय. मग स्टीम सेल्स थेरपी असेल, क्लोनिंग्स वगैरे असेल, IVF टेक्नॉलॉजी वगैरे असेल, त्याच्यानंतर वॅक्सिनेशन्स वगैरे असेल, जी काही टेक्निक्स असेल त्या टेक्निक्सचं तुम्हाला नाव लिहायचं फक्त विद्यार्थी मित्रांनो. यू विल गिव्ह देअर द 1 मार्क. नाउ सेकंड वन क्वेश्चन, नेम द 2 सेल्स प्रोड्यूस फ्रॉम देअर द स्टीम सेल्स. या मूल पेशीपासून कोणत्या 2 प्रकारच्या पेशी तयार केल्या जातात. नेम ऑफ एनी 2 सेल्स प्रोड्यूस फ्रॉम द स्टीम सेल अँड व्हॉट इज देअर द सोर्स ऑफ ऑब्टेनिंग द स्टीम सेल्स. आता ऍक्च्युअली मूल पेशी घेतात कुठून आणि जास्तीत जास्त प्रोसेसिंग कुठे होत असेल तर मूल पेशीमध्ये. आणि जास्तीत जास्त इथे प्रोसेसिंग कोणती केली जाते, मायटॉसिस नावाची प्रोसेस. मग असा 3 मार्काचा एक प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि आतापर्यंतच्या 5 मार्काच्या प्रश्नामध्ये एक प्रश्न आपण आवर्जून विद्यार्थ्यांसाठी सांगू इच्छितो बेटा. तो प्रश्न कोणता असेल म्हणजे 5 मार्कासाठी प्रश्न आहे बेटा. आणि तो प्रश्न साधारणतः तुमच्या अॅन्युअल क्लासिफिकेशन असेल किंवा टुवर्ड्स द ग्रीन एनर्जी वगैरे असेल त्याच्यामधून सुद्धा विचारला जाण्यासारखा आहे. मागच्या 2 ते 3 प्रश्नपत्रिकेमध्ये असा एक प्रश्न विचारला गेलेला आहे, आयडेंटिफाय द फिगर. आता या आकृतीचं नाव ओळखायचं अँड लेबल इट. हाऊ मेनी स्मॉल ब्रॅकेट्स आर देअर, 1 2 3 4 लाईक दॅट हिअर अँड हिअर. So many brackets are there. In these brackets only you should mention there the exactly name of the body organs. For example, इथे आपण दाखवलं तर ब्रेन,
फॉर एक्झाम्पल्स इथे जर दाखवलं तर माउथ असेल, फॉर एक्झाम्पल्स इथे जर दाखवलं तर हर्ट असेल. दीज आर द बॉडी पार्ट्स यू विल शो इन देअर द गिवन डायग्राम. अशा डायग्राम्सचा प्रश्न साधारणतः 3 किंवा 5 मार्काला आजपर्यंतच्या परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो अजून एक तुम्हाला 3 किंवा 5 मार्कासाठी आवश्यक असणारा प्रश्न इथे मी एक्सप्लेन करतोय. पहा, तो 5 मार्काचा प्रश्न काय असेल पहावे. बघा, आता इथे अॅनिमल क्लासिफिकेशन्स मधला तुम्हाला अजून एक प्रश्न एक्सप्लेन करतो. दिसते ही फिगर, दिस इज द नेम ऑफ एक्स अॅनिमल. हा दिलेला एक्स अॅनिमलचं नाव तुम्हाला इथे, आणि त्या अॅनिमल्स वरून तुम्हाला काही प्रश्न विचारलेले आहेत. द फर्स्ट वन क्वेश्चन इज देअर, द नेम ऑफ ऑर्गॅनिझम सीन इन देअर द पिक्चर्स. तुम्हाला या चित्रामध्ये कोणत्या प्रकारचा ऑर्गॅनिझम दिसतो? मग हा कॉर्डाटा आहे का नॉन कॉर्डाटा आहे? एक्झॅक्टली नेम ऑफ दिस अॅनिमल्स. मग तो लीच आहे का अर्थवर्म आहे का स्कॉर्पिओ आहे? कोणत्या प्रकारचा अॅनिमल्स आहे? यू शुड मेन्शन देअर द एक्झॅक्टली नेम. नाउ सेकंड वन क्वेश्चन, विच फायलम डज देअर द गिवन अॅनिमल बिलॉंग्स. आता नॉन कॉर्डेट्स मध्ये म्हणजे त्याला आपण इनव्हर्टिब्रेट्स म्हटले होते, त्याच्यामध्ये साधारणतः 10 फायलम आहेत. मग फायलम्स पुलुस्का, फायलम्स हेमिकॉर्डाटा, फायलम इकायनोडर्माटा एक्सेट्रा. मग त्याच्यामधला हा एक्झॅक्टली कोणत्या फायलम्स मध्ये अॅनिमल्स बिलॉंग्स टू आहे. नाउ लास्ट वन इज क्वेश्चन इज देअर, नेम द पार्ट लेबल टू देअर द गिवन पिक्चर्स. दिलेल्या चित्राला जे काही नावं दिलेली आहेत फक्त तुम्हाला तिथे लेबल्स करायचे. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो 3, 5, 2 मार्काचे असे सोपे सोपे प्रश्न या करण सर अकॅडमीच्या व्हिडिओ मार्फत आजपर्यंत तुमच्यापर्यंत पाठवतो. निश्चित विद्यार्थी